नमस्कार अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई। तर तुम्हाला माहीतच असेल की कालच हायकोर्टाने एक महत्त्वपूर्ण निर्णय तुमच्यासाठी दिलेला आहे, खास करून अंगणवाडी सेविकाताईंसाठी। तर त्यामध्ये त्यांनी असा निकाल दिलेला आहे की अंगणवाडी सेविका यांची जे पदोन्नतीने नियुक्ती होत असते मुख्य सेविका पदासाठी, अंतर्गत भरती ज्याला आपण म्हणतो डिपार्टमेंटल भरतीद्वारे, तर त्यासाठी त्यांची जी पात्रता अटी आहेत त्या शिथिल करण्यात आलेल्या आहेत। आता बघा, या अगोदर जे सेविकाताई आहेत त्यांना जे पात्रता लागत होती ते पदवीधर किंवा 12वी नंतर पदवीधर वगैरे, त्याचबरोबर 10 वर्ष कमीत कमी अनुभव आणि 45 वर्ष वयाच्या आत त्यांचं असणं वय वर्ष गरजेचं होतं। परंतु आता त्यामध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे आणि अंगणवाडी सेविकाताईंसाठी आता जी भरती होणार आहे, आता लवकरच अंतर्गत भरती होणार आहे डिपार्टमेंटल, म्हणजेच पदोन्नतीने जी भरती होणार आहे त्यासाठी त्यामध्ये जी पात्रता लागणार आहे त्यामध्ये आता शिथिलता करण्यात आलेली आहे। हायकोर्टाने असा निर्णय दिलेला आहे, मुंबई हायकोर्टाचा निर्णय आहे आणि त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आपण टाकला आहे। त्यामध्ये त्यांनी शिथिलता अशी दिलेली आहे की तुम्ही आता 12वी पास असल्या आणि कमीत कमी तुम्हाला 10 वर्षाचा जो कामाचा अनुभव आहे, म्हणजेच की तुम्ही रुजू होऊन सेविकाताई या पदावर रुजू होऊन तुम्हाला 10 वर्ष झाले असतील आणि तुमचे वयाचे 50 वर्ष जरी झाले असतील, म्हणजे 50 वर्षाच्या खाली, म्हणजे 50 वर्षाला तुम्ही 1-2 महिना टाईम असेल तरीही या पदासाठी नियुक्त होऊ शकता। अशा प्रकारची त्यांनी जे निर्णय आहे तो महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे आणि तुम्ही अर्ज दाखल करू शकता। त्यामध्ये MSCITची जी अट होती ते सुद्धा खारिज करण्यात आलेली आहे, म्हणजे MSCIT तुम्हाला आवश्यक राहणार नाही, आता त्यामध्ये ती अटसुद्धा शिथिल करण्यात आलेली आहे। तर अशामध्येच आता बघा, आपले जे आयुक्तालय आहे मुंबईचे, त्यांच्याकडून सुद्धा एक परिपत्रक आलेलं आहे आणि त्यांनीसुद्धा आता जे मंडळ आहेत, प्रकल्प आहेत, जसं की कोकण झालं, त्याचबरोबर नागपूर झालं, छत्रपती संभाजीनगर झालं, या मंडळांमध्ये किंवा मग प्रकल्पांमध्ये जे काही विभाग आहेत, या सर्व विभागातील जे प्रकल्प आहेत नागरी प्रकल्पांमध्ये अशा प्रकारची आता व्यवस्था करायला सांगितलेली आहे। त्या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आता जे याचिका दाखल केलेली आहेत त्यांनी, ज्यांनी 8-10 याचिका करते होते, त्यांनी त्यांचे जे प्रमाणपत्र आहेत, त्यांचे जे प्रशिक्षण प्रमाणपत्र आहेत किंवा मग जे सेवेचं प्रमाणपत्र आहे ते त्यांना आता लवकरात लवकर देण्यात यावं आणि त्यानुसारच त्यांची जी नियुक्ती आहे ते आता मुख्य सेविका पदावर होणार आहे। त्यासाठी त्यांना ते अर्ज करण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण प्रमाणपत्र राहणार आहे आणि म्हणूनच ते आता लवकरात लवकर सर्वांना देण्यात यावं, अशा प्रकारचं परिपत्रकसुद्धा कालच आलेलं आहे। आणि म्हणून आता अंगणवाडी सेविकाताईंसाठी खूप मोठी ही आनंदाची बातमी राहणार आहे। आता बघा, मदतनीसताईंसाठी सुद्धा ही एक आनंदाची बातमी आहे, कारण की तुम्हाला माहीत आहे की हायकोर्टाने एक वेळ जो निकाल दिलेला आता त्यामध्ये त्यांनी बदलाव केला आहे, पात्रतेमध्ये शिथिलता केली आहे। त्या अंगणवाडी मदतनीसताईंसाठी सुद्धा अशा प्रकारची शिथिलता असू शकते। आता तुम्हाला माहीतच आहे की खूप वर्षापासूनच्या अंगणवाडी सेविकाताई अंगणवाडी मदतनीसताई ह्या कामावर रुजू झालेल्या आहेत आणि त्यांचं शिक्षण त्यावेळेस खूप कमी होतं, 7वी 8वी किंवा 9वीपर्यंतच शिकलेल्या त्या अंगणवाडी मदतनीसताई होत्या आणि त्यामुळे त्यांचं जे शिक्षण आहे ते पुढे झालेलं नसल्यानं आता त्यांची नियुक्ती जी आहे थेट सेविका पदावरती या कारणानं होत नाही आहे। आता मागच मी एक व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगितलं होतं की अंगणवाडी मदतनीसताईसाठीचा एक निर्णय जो आहे हायकोर्टानं खारिज केलेला होता आणि त्यामध्ये झालं असं होतं की अंगणवाडी मदतनीसताई ह्या 9व्या वर्ग शिकलेल्या असल्यानं पदोन्नतीसाठी त्यांना अंतर्गत डिपार्टमेंटल जे भरती झाली होती त्यामध्ये डायरेक्ट सेविका पदासाठी त्यांना घेता आलं नाही, कारण की त्यांचं जे शिक्षण होतं हे 9वी पासच असल्यामुळे त्यांना किमान शिक्षण जे पात्रता आहे ते 10वी पाहिजे होती आणि म्हणून त्यांना त्यावर नियुक्ती केल्या नाही आहे। कारण की त्यांचा जो अनुभवसुद्धा होता, त्यांना 10 ते 12 वर्ष अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करताना एकाच ठिकाणी त्याच अंगणवाडीमध्ये झालेले होते आणि त्या अंगणवाडीमध्ये जी सेविका पदाची जागा रिक्त होती त्यामध्ये जाहिरात देऊन बाहेरून पदभरतीसाठी जाहिरात देण्यात आली होती आणि यासाठीच त्या मदतनीसताईंनी हायकोर्टमध्ये याचिका दाखल केली होती, परंतु ती याचिका खारिज करण्यात आली, कारण की त्यांचं जे शिक्षण आहे ते कमी असल्यानं त्यांना या पदावर नियुक्ती देण्यात आली नव्हती, कारण की यामध्ये किमान शिक्षण जे आहे पात्रता 10वी पास पाहिजे होती। तर आता अशा प्रकारे अशा अंगणवाडी सेविकाताई ज्या आहेत जे 7वी 8वी 9वी पास आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा जो आता नवीन जो हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे की म्हणजे पात्रता त्यांनी कमी करण्यात आली आहे, म्हणजे की 12वी पास झाला आणि 50 वर्ष वयपर्यंत तुम्ही मुख्य सेविका पदासाठी जे सेविकाताईंसाठी त्यांनी निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचा जो प्रभाव आहे यांच्यासाठी सुद्धा होणाऱ्या भविष्यामध्ये यांना सुद्धा आता ते पात्रता शिथिल करण्यासाठी
जे हायकोर्ट आहे ते निर्णय देऊ शकतं. म्हणून तुमच्यासाठी सुद्धा ही एक आनंदाची बाब आहे, कारण की सेविकाताईपासून सुरुवात झालेली आहे. तर तुम्हालासुद्धा पुढे भविष्यात असा प्रकारचा निर्णय येण्याची शक्यता आहे. तर आता बघा, मानधनबद्दल सांगायचं म्हटलं तर मे महिन्याचं जे मानधन आहे, मे महिन्याचं मानधन अगदी योग्य वेळेवरच होणार आहे. कारण की बघा, केंद्र शासनाकडून जो 60% जो हिस्सा आहे तुमच्या मानधनाचा, तो जरी मिळाला नाही तरी तुम्हाला जे मानधन आहे ते अर्थसंकल्पित रक्कममधून हमेशा मिळत असते. यामध्ये नवीन काहीच नाही आहे, हमेशाच मिळत असते. आणि मुख्य सचिव जे आहेत त्यांच्या अधिकारानेच हे आपल्याला मानधन जे आहे आपल्या अर्थसंकल्पित राज्याच्या अर्थसंकल्पीय रकमेमधून तुम्हाला देण्यात येत असते. तर यावेळेसही ते देण्यात येणार आहे, यामध्ये नवीन काहीच नाही आहे. कारण की बघा, केंद्र सरकारचा जर 60% हिस्सा नाही मिळाला तर मग मात्र तुम्हाला अर्थसंकल्पातून ही रक्कम दिली जाणार आहे. आणि जर केंद्र सरकारचा जी रक्कम आहे 60% ते जर मिळाली तर मग त्यामधून दिले जाणार आहे. यामध्ये नाविन्य असं काहीच नाही आहे. तुमचं जे पेमेंट आहे ते हमेशा अशाच प्रकारे होत आहे. आणि बघा, आता बघा 10 निकष मी तुम्हाला सांगणार आहे की प्रोत्साहन भत्ता जो आहे, आता तुमचे प्रोत्साहन भत्त्याचे जे निकष आहेत ते बदललेले आहेत. प्रोत्साहन भत्ता या अगोदर तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲपमधून जे कामं होती अंगणवाडीची, ती त्यामध्ये डेटाबेसमध्ये डेटा वगैरे फिल करून, जसं की गरोदर स्त्रिया माता आहेत, स्तनदा माता आहेत, त्याचबरोबर लहान बालकं आहेत, 3 ते 6 वर्षापर्यंतची बालकं आहेत, कुपोषित बालकं आहेत, त्याचबरोबर जे आपण पोषण आहार आहे ते घरी वाटप करतो, त्यांच्या वाटप देतो, त्याचबरोबर अंगणवाडीमध्ये सुद्धा आपण वाटप करतो. आणि इतरही जे कामे आहेत, अंगणवाडी उघडणे बंद करणे, अशा प्रकारची जी कामं होती तुम्हाला अगोदर पोषण ट्रॅकर ॲपमध्ये करायची होती. परंतु आता तुम्हाला ते निकष बदल झालेले आहेत आणि तुम्हाला ते अंगणवाडीमध्येच करावी लागणार आहेत. पोषण ट्रॅकर ॲपवरची जी किचकट होती ती आता कमी करण्यात आलेली आहे. आता फक्त त्यामध्ये जे फेस रिकग्निशन सिस्टम आहे FRS तेच चालू राहणार आहे. आणि इतरही 1-2 जे डेटा आहेत ते तुम्हाला त्यामध्ये टाकावे लागणार आहेत. कारण की सध्या तरी त्याबद्दलचा निर्णय अजून आलेला नाही आहे. जर FRS सिस्टम बंद करण्याचा पूर्णतः निर्णय आला त्यावेळेस मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमाने कळवणारच आहे. तर आता बघा की प्रोत्साहन भत्त्यामधले 10 निकष जे सांगण्यात आलेले आहेत ते कोणकोणते आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, निकषांमध्ये सर्वात पहिला जो निकष आहे तो आहे घरपोच आहार, THR. बघा, घरपोच आहार जो असतो तो तुम्हाला या निकषामध्ये पूर्ण करायचा आहे. म्हणजे हे 10 निकष जे आहे त्यामधला जो घरपोच आहार आहे हा तुम्हाला देण्यातच यावा लागणार आहे, तुम्हाला तो घरपोच द्यावाच लागणार आहे. त्याचबरोबर दुसरं जो आहे वृद्धी संनियंत्रण क्षमता. आता वृद्धी संनियंत्रण क्षमतासुद्धा तुम्हाला हे जे निकष आहे पूर्ण करावे लागणार आहे. तिसऱ्या क्रमांकावर आहे बघा पूर्व शालेय शिक्षण. आता पूर्व शालेय शिक्षण जे या अगोदर तुम्हाला माहीतच असेल की आता बालकांना, लहान बालकांना तुम्हाला पूर्व शालेय शिक्षणसुद्धा द्यावं लागणार आहे. कारण की नवीन शैक्षणिक धोरणानुसार हे आता पूर्व शालेय शिक्षण देणं अति महत्त्वाचं आहे आणि बंधनकारक आहे. त्याचबरोबर आता बघा चौथ्या क्रमांकावर आहे गरम ताज्या आहाराचे वितरण. आता गरम ताजा आहार जो तुम्ही अंगणवाडीमध्ये बनवता तो तुम्हाला तिथं अंगणवाडीमध्ये द्यावा लागणार आहे. हा सुद्धा एक निकष आहे आणि तो सुद्धा तुम्हाला पूर्ण करावा लागणार आहे. पुढे बघा आरोग्य व आहार दिवस साजरा करणे. बघा, आहार व आरोग्य दिवस साजरा करणे हे तुम्हाला निकषामध्ये आलेलं आहे, हे सुद्धा तुम्हाला पूर्ण करावे लागणार आहे. त्याचबरोबर पोषण उपचार व पुनर्वसन. तर पुनर्वसन करावं लागणार आहे लेकरांचं, जे कुपोषित बालकं आहेत त्यांचं आणि इतरही ज्या काही आजारी किंवा इतर काही असतील त्यांना. तर अशा प्रकारचे जे बालकं किंवा माता भगिनी असतील त्यांच्यावर पोषण उपचार व पुनर्वसन त्यांचं करावं लागणार आहे. जसं की लसीकरण झालं आणि इतरही जे तुम्हाला टीकाकरण असतं ते सर्व काही तुम्हाला या जे निकष आहे यामध्ये तुम्हाला करावं लागणार आहे. त्याचबरोबर स्थूल व खुजी बालकांचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी करणे. आता बघा, स्थूल आणि खुजी बालकं जे असतात, खुंटलेली आहे ज्यांची वाढ, अशी जी बालकं आहेत त्यांचे पोषण, त्यांना पोषक आहार देऊन किंवा त्यांना इतरही त्यांना विटॅमिन्स वगैरे किंवा इतरही उपचार देऊन त्यांचे जे प्रमाण आहे ते तुम्हाला कमी करावं लागणार आहे आणि हे सुद्धा तुमच्या निकषांमध्ये आहे. तर आता हे निकष जे आहेत तुम्हाला 10 पैकी जेवढे तुमच्याच्याने जास्तीत जास्त होतील निकष हे तुम्हाला पूर्ण करायचे आहे. आणि तुम्हाला प्रत्येक निकषाला बघा 7 निकष जर पूर्ण केले तर मग तुम्हाला 1400 रुपये जो प्रोत्साहन भत्ता आहे तो मिळणार आहे. आणि त्याचबरोबर 8 जर केले तर तुम्हाला 1600, 9 जर केले तर 1800 रुपये आणि 10चे 10 सुद्धा निकष पूर्ण केले तर मग तुम्हाला 2000 रुपयाचा प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. तर बघा, अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई दोन्ही मिळून एकत्रितपणे हे काम करू शकता आणि तुम्हाला त्याचा मोबदला म्हणजेच की प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. आता तो प्रोत्साहन भत्ता दर महिन्याला तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्टली येणार आहे. आता पोषण ट्रॅकरमधलं काम झालं नाही किंवा मग 80% काम झालं नाही तर
त्यानुसार तुम्हाला प्रोत्साहन भत्ता अगोदर मिळायचा किंवा नाही मिळायचा. आता ते राहिलं नाही. आता तुम्हाला डायरेक्टली प्रोत्साहन भत्ता तुमच्या निकषानुसार मिळणार आहे. ही खूप आनंदाची बातमी आहे. आता सेविकाताईंसाठी आणि मदतनीसताईंसाठी सेम जे निकष आहेत ते आहे आणि तुम्हाला पूर्ण करावे लागणार आहेत आणि त्यानुसारच तुमचा प्रोत्साहन भत्ता जो आहे दर महिन्याला तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. तर बघा 2000 रुपये अंगणवाडी सेविकाताईसाठी आणि मदतनीसताईंसाठी 1000 रुपये अशा प्रकारचं जे प्रोत्साहन भत्त्याचा लाभ आहे तो त्यांना मिळत असतो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.